घरून आम्ही रिक्षाने निघालो एस टी स्टँडला. एस टी स्टँडला आलेलो आहोत वल्लभनगरला पुण्यामध्ये. आणि एस टी स्टँडवर बसून खूप वेळ बसलो होतो, त्यामुळे एक व्हिडिओ झाला यूट्यूबला अपलोड करून. आणि व्हिडिओ अपलोड करून झाल्याच्यानंतर थोड्या वेळ बसलो आणि मग फायनली आमची एस टी आलेली आहे आणि आम्ही बसलो आहोत एस टीमध्ये. एस टीमध्ये रिकामी चांगली आम्हाला बसायला सीट पण मिळाली आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत लातूरला. लातूरचा प्रवास झाला इथून आमचा. आम्ही लातूरला का चाललो आहोत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. नवरात्रीमध्ये आम्ही चाललेलो आहोत लातूरला, मी, मम्मी, माझा मुलगा आणि माझे वडील. तर एक खूप छान कारण आहे जाण्याचं. पुढचा व्हिडिओ पुढे तुम्हाला कळेल लातूरला काय चाललेलो आहोत. तर आमचा हा प्रवास, आमचा मायलेकींचा हा व्लॉग, हा व्हिडिओ इथून पुढे पहा. 2-3 दिवस कंटिन्यू तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि याच्या अगोदरचे पण तुम्ही आमचे व्हिडिओ वारीचे पहा मम्मीचे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी नाही आहे, कारण की मला थोडीशी अडचण वगैरे आली होती, म्हणून मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही आहे. मम्मीच्या घरच्या वाऱ्याचा व्हिडिओ पाहा. आता पण मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, सो तुम्ही पहा नक्की आमच्या चॅनलवरती. आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आमची मायलिकीची ही जर्नी नक्की पहा. तर खूप छान, खूप मस्त चालू आहे जर्नी. आता आलेलो आहोत आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आणि मस्त प्रवास चालू आहे एस टीने जास्त करून प्रवास करतच नाही कधी दिवसाचा, रात्रीचंच जात असतात आम्ही लातूरला. तर बसून खूप जास्त झोप यायला लागली. मम्मी पण झोपली आहे आणि सो आता मी पण झोपणार आहे. छोटीशी मिनी झोप घ्यायची. आणि लातूरला गेल्यावर सुद्धा सगळ्या देवांचं दर्शन वगैरे तर पाहायला विसरू नका बरं का, नक्की पहा. पाणी टाकताना कर ना. आई मसाईचं चांग भले, लक्ष्मी आईचं चांग भले. तर शुभ सकाळ सगळ्यांना. जय मल्हार, जय तुळजाभवानी, जय येडेश्वरी आई. नवरात्रीचे सगळ्यांचे 9 दिवस कसे चाललेले आहेत? आमचे तर खूप छान, खूप मस्त चालू आहेत. नवरात्रीचे उपवास चालू आहेत, देवीची पूजापाठ चालू आहेत. मी अडचण असल्यामुळे बाजूला होते, पण आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल इथून पुढे. सो फायनली आम्ही लातूरला आलेलो आहोत. रात्री खूप उशीर झाला होता आम्हाला येण्यासाठी. मग आम्ही रात्री 1 वाजता घरी पोहोचलो. आल्यावरती झोपलो. आता सकाळी उठलेलो आहोत आणि मम्मीची लाडकी मसाई देवी लक्ष्मी आई, मम्मी त्यांची पूजा करत आहे. आणि त्यांची पूजा करून वगैरे आम्हाला इथून आवरून मग माझ्या ताईच्या घरी जायचं आहे. ताईच्या घरी माझा कार्यक्रम आहे येडाईचा. आणि म्हणजे माझ्या ताईचे सासरे एक्सपायर झाले होते, सो तिने परडी चेंज करून आणलेली आहे आणि त्या परडीचा कार्यक्रम आहे. तर काही जणांना असं वाटेल की आता नवरात्रीमध्ये घट बसलेले असतात की मग कार्यक्रम कसा असू शकतो, पण ज्या त्या भागातली वेगवेगळी प्रथा. सो माझ्या ताईच्या गावाकडे हे सगळं करू शकतात असं ते म्हटले. त्यामुळे त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, कुंकू दिलेलं आहे येडाईचं, आम्हाला बोलवलेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहोत. तर आमची पहा पूर्ण व्हिडिओ, वाऱ्याचे पण व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. आवडलं तर लाईक करायला विसरू नका बरं का. 11 वाजता घरी फक्त इथल्या मंदिरात जेवता बाहेर त्याचा तर मम्माच आवरा म्हणाले लोक. झालं 1 मिनिट झालं. 2 टाइम जाते, 2 टाइम बोललेलेच आहे. नराले स्वाती योगीचं लग्न झाले का लक्ष्मीचं चांग भले राहू द्या. लक्ष्मीचं चांग गंजी लगे एक पुन्हा
अंबाला जाऊ सारी रात, तुला जाऊ सारी रात, आरती गाऊ, दिवाळे लावू, डोळ्यात बनले काट, आंबा उतर बाळे घाट, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, पाठी आरती गाऊ, छान दिवाळे लावू, माळ पडून बनले काट, आंबा उचल दिवे घाट, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, अंग चोळी पटान बनले घाट, आंबा उतर बाळे घाट, वडीला जाऊ सारी रात, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, माळ पडून बनले काट, आंबा उतर बाळे घाट, वडीला जाऊ सारी रात, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, हाया तुझ्यान बनले काट, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, आरती आरती गाऊ, दिवाळे लावू, आरती आरती गाऊ, चंदन दिवाळे लावू, माळ पडून बनले काट, आंबा उतर बाळे घाट, अंबाला जाऊ सारी रात, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, सारी आरती गाऊ, दिवाळे लावू, तुझा कापरान बनले काट, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, अंबाला जाऊ सारी रात, वडीला जाऊ सारी रात, आई राजा राजा बोल, आई राजा राजा बोल, आई राजा पुन्हा ठेवायची शाबू ह्याच्यातले साखर ठेवा, साखर ठेवा, जाऊन येते तिथं रघुच्या साखर घेते हे, द्या लवकर साखर हे, रघुच्या जाऊन येते, उशीर होईल का इकडे कुठं किती वाजता तिकडे जाणं होत नाही मंदिरात, तिथं 11:30ला जावं लागते, आपण बस स्टँडला 12ला गाडी आहे, गाडी गेल्यावर का उपयोग आहे, तुम्ही बी हे कुणी केलं कुंकू दिली बस बस कुंकू दिली होतं आईला दे धर मम्मी. बर का, येऊ का मी, हो या आईला नको, मोबाईल द्या. तर माझ्या माहेरी घरी 2 घट बसवलेले आहेत, त्याची आरती करून झाली. माझ्या आत्या ज्या आहेत त्या आराध्या आहेत. आराध्याच्या मेळ्यामध्ये ते देवीचे गाणे वगैरे म्हणतात, तर त्यांनी घरामध्ये झांज वाजून घटाची आरती घेतली. मम्मीने आरती केली आणि आरती वगैरे झाली. मसाई देवीला धूप दाखवण्यात आलं आणि कापूर वगैरे जाळा मसाईसमोर. मम्मीनी पुण्याहून येतानाच ओट्या घेऊन आली होती, तर वट्या पण भरल्या. मसाई देवीच्या पाया वगैरे पडून झालं. तर अशा प्रकारे घरामधली सुद्धा आरती वगैरे करून झाली. तर हे आहे बघा माझं घर, माझं माहेर. हे अशा प्रकारे आहे माझं घर.
ऐक ना, धूप दाखव ना. धूप नाही दाखवली हाताने. बसायचं चांगलं लक्ष्मीचं. हा इथं तांब्या, छोट्या तांब्या घरात आहे का? छोटा तांब्या. धरा पण पटकन पटकन धरा. लांबून जाऊन धरा. हात काढ इकडे जरा. चुकलं आई लिखित मी तुझ्या. कर गर्जना कर. कर तुझ्या नावाची गर्जना कर. घे मान घे. करते तिनं बोली केली तुला, घेतलंय मानून चांगलं थाटा माटात मंडप घालून वाजवत करत करण तिनं तुझं. टंका वाजवत सगळं करण तिनं. कर आई गर्जना. आई मसाईचं चांगले लक्ष्मीचं चांगले. आईरा जाऊ दे, दिवसरी जाऊ दे. दे बोल भवानी माता की जय. मसाईचं चांगलं लक्ष्मीचं चांगलं. आई राजा उदे उदे येडेश्वरीचा उदे उदे. हा बरं की. हा आणते. ते आरती करायची होती ना म्हणून थांबले. ते लगेच करते. हा मनी ट्रान्सफर देते तो मी आणून नाक्यावर नाही तर बघून हा काय रे मोबाईल मध्ये आहे पैसे ते काढायचे तुझ्या समोर मध्ये विचारा आधार करून आई ग बघा ही आहे माझी मम्मीची मसाई लक्ष्मी आई. भरल्या तर साध्या भोळ्या वट्या आले म्हणून. आम्ही मी आले आहे माझ्या माहेरी. इकडे माझ्या बहिणीचा कार्यक्रम आहे त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला आलो आहोत. म्हणून आम्ही लातूरच्या घरी मसाई देवीला आलो आहोत. मसाई देवीचे पाय वगैरे पडून आणि मग आम्ही जाणार आहोत माझ्या बहिणीच्या घरी कार्यक्रमाला. सो आमचा पुढचा व्हिडिओ आमची पुढची जर्नी नक्की पहा. मसाई देवीची पूजा करून झाली. आता माझ्या ताईच्या घरी कार्यक्रम जायचं म्हणलं द्या आधी फराळाचं करून घ्यावं. मी मम्मी पप्पा आम्ही सगळेजण फराळाचं करतोय. एवढा पप्पाचा उपास नाहीये म्हणून ते जेवण करताय. मम्मी फराळाचं करायला लागली. हे माझ्या सासरचं घर बसवलं इथं. हे बघा इकडं दाखव. आणि मी आली आहे माझ्या बाई. दाखव ना बघा सासरचं घर.
हे आहे माझं माहेर. घरी घ्यायचं असलं तर विचार मला. पहा इथून पुढची पण जर्नी आमची.